दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी घडामोड अशी आहे की पंढरपूर तालुक्यामध्ये सतत पाऊस पडतो. या अतिवृष्टीमुळं अनेक ठिकाणी मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालंय. तसंच ग्रामीण भागामध्ये अनेक घरांची सुद्धा पडझड झालेली आहे, घरांचं नुकसान झालेलं आहे. याची पाहणी मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी आज केली तपकरी शेटफळ या गावामध्ये जाऊन. आणि अनेक जण खरं तर पूर बाधितांना भेटी देत आहेत, त्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत, सरकारकडे मागणी करतायत. मात्र दिलीप धोत्रे यांनी स्वतः प्रत्येक हे ज्यांचे नुकसान झालेलं आहे त्यांना प्रत्येकी 10,000 रुपयांची मदत केलेली आहे. शेतकरी असोत किंवा ज्यांची घरं नुकसान झालेली आहेत त्यांना प्रत्येकी 10,000 रुपयांची मदत ही दिलीप धोत्रे यांनी केलेली आहे. यामुळं प्रत्यक्षात म्हणजे मदत देऊनच त्यांनी एक उदाहरण दाखवलेलं आहे. कारण अनेक नेते येत आहेत, अनेक पक्षाचे पदाधिकारी येत आहेत, ते सरकारकडे मागणी करतायत. मात्र मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितलं की मी राज ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे आणि मी प्रत्यक्षात मदत करूनच बोलणार आहे. आणि यावेळी त्यांनी कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना सुद्धा फोन केला आणि शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत म्हणजे अनेक ठिकाणी पंढरपूर तालुक्यामध्ये ह्या अतिवृष्टीमुळे गाळ वाहिलेला आहे, त्यामुळे विहिरी सुद्धा बुजलेल्या आहेत. अनेक शेतांमध्ये अद्यापही पाणी आहे, माती खरवडून गेलेली आहे. अशा शेतकऱ्यांच्या व्यथा सुद्धा त्यांनी कृषी मंत्र्यांच्या कानावर घातल्या आणि तातडीने या ठिकाणी मदत द्यावी अशी त्यांनी मागणी कृषी मंत्र्यांकडे केली. तेव्हा दत्तात्रय मामा भरणे यांनी सुद्धा सांगितलं की कोणीही या मदतीपासून वंचित राहणार नाही आणि तातडीने आपण अधिकाऱ्यांना सूचना देतोय. पहा दिलीप धोत्रे यांचा हा दौरा, त्यांनी कृषी मंत्र्यांना केलेला फोन आणि शेतकऱ्यांना केलेली मदत. आम्ही करणार आहे त्यांना लगेच सांगतो मी पंढरपूर तपकिरी शेटफळ खरडीसी सांगतो सगळे पंचनामे ज्याचं नुकसान झालं ते एक गुंठा पण क्षेत्र शिल्लक राहणार नाही. हा काय झालं इथं 20-25 विहिरी बुजलेले आहेत, पाणी जाऊन गाळ जाऊन ना पूर्ण जे काय नुकसान झाले ते सगळं ह्याच्यामध्ये पंचनामे दिल. हा तेच म्हणलं की ते सांगा सगळ्यांना काळजी करू नका, सगळे पंचनामे आम्ही करतोय. सर सगळं पंचनामे फक्त करण्याच्या आधी मला एक तहसीलदारचा किंवा कृषी अधिकाऱ्याचा एक नंबर पाठवा, मला टेक्स्ट मेसेज करा. पाठवतो मामा आम्ही करतो, काळजी करू नका, सांगा सगळ्यांना. हो मामा हो. एक 10,000 रुपये तुम्हाला देतोय, ते सगळं दुरुस्त करायचं. मी परत बघायला येणार आहे. तुम्ही सगळं घर पडलेलं पूर्ण दुरुस्त करायचं. तुम्हाला ही घर दुरुस्तीला मी पैसे देतोय. ते राज ठाकरे साहेबांनी मला पाठवलंय, लक्षात आलं का? राज ठाकरे साहेबांकडनं मी आलोय, तरी सगळं दुरुस्त करून घ्यायचं सगळं. हा दिलीप बापू धोत्रे मनसेचे त्यांच्या मार्फत ही देतो. बरं का, पण मी राज ठाकरेंचा कार्यकर्ता आहे. मी नुसतं गप्पा मारून बांधावर जात नाही. राज ठाकरे साहेबांनी मला पाठवलंय. आम्ही फुलाची पाकळी म्हणून एक 10,000 रुपयाची प्रत्येकाला मदत करतोय. तर तुम्हाला मी 10,000 रुपयाची तिथं मदत करतोय.